सेवेसाठी निवडलेला वर्ग संत तुकाराम महाराज संत परंपरेमधील एक अडाणी जातीचे संत की ज्यांनी फार मोठे विचार या सनातन धर्मामध्ये या वैष्णवांच्या पंथामध्ये कार्य करताना मांडले. ज्यांचं शाळेत शिक्षण होतं पण समाजातलं शिक्षण आणि त्यांचं वागणं हे समाजानुरूप होतं. असे संत तुकोबा एका अभंगामध्ये माणसाला त्याचं खरं स्वरूप सांगतात. अशा प्रवचनासाठी निवडलेला अभंग चरणाचा ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा का फुलाची वरलिया रंगा. नदी डोंगी पर जल नव्हे डोंगे का फुलाची वरलिया रंगे. कमान डोंगी पर तीर नव्हे डोंगा का फुलाची वरलिया रंगा. चोखा डोंगा पर भाव नव्हे डोंगा का फुलाची वरलिया रंगा. 3 दृष्टांताच्या व्यवहारातल्या गोष्टी सांगितल्या आणि चौथ्यांना माणसाचं स्वरूप सांगितलं. हा अभंग खूप सोपा साधा सरळ आहे, पण माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी याची खूप गरज आहे. या जीवनामध्ये आपण येतो, आपल्या आईबापाच्या पोटी जन्म घेतो, लहानचं मोठं होतं, मग ज्ञानाने मोठं होतो, वयाने मोठं होतो, तब्येतीने मोठे होतो, संपत्तीने मोठे होतो, धनाने मोठे होतो. आणि हे मोठं होण्यासाठी प्रयत्न करतो. 2 रुपये जास्त मिळावे म्हणून प्रयत्न करतो. 2 सुखाच्या वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. 2 दुःखापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतो. पण हे करत असताना अंतःकरणामध्ये एक विषय असतात, बहिरंग आणि अंतरंग. माणसाच्या जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की अंतरंगामध्ये जे चाललंय ते बाहेर दिसत असं नाही, आणि जे बाहेर दिसत अंतरंगात असत असं नाही. अंतरंग आणि बहिरंग याच समीकरण म्हणजे आयुष्य आहे. बरोबर, नवीन थोडा विषय आहे. थोडा आम्हाला कधीतरी परमार्थ का करायचं हे कळलं तर आमच्या आयुष्यात काहीतरी घडलं. नाही देवाचं नाव रात्र दिवस घेतो आणि देवाचा रस्ता सोडून देतो. असं जर आमचं चाललं भजन तर आमच्या आयुष्याचं भजन होणार आहे. देवाचं नाव, देवाचं चिंतन, देवाचं भजन हे या गोष्टीसाठी करायचं की आमचा अंतरंग आणि बहिरंग यामध्ये एकता असावी, एकरूपता असावी, समता असावी. आणि म्हणून याच्यासाठी उदाहरण दिलं. नकली आणि असली अशा काही गोष्टी असतात की ज्या नकली असू शकत नाही, आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या नकली आणि असली ओळखणं सोपं नाहीये. म्हणून हा अभंग, याचा प्रपंच जो मांडला तुकाराम महाराजांनी, त्याचा थोडा आपल्या जीवनाशी संबंध लावून पाहू. पहिलं चरण सांगतात, ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा का फुलाची वरलिया रंगा. ऊस आणि रस. ऊस हा रसाचा उत्पत्तीकारक घटक आहे. माझं ऊसाचं चित्र काढता येतं. ऊसाचं एखाद्या शाळेमध्ये पोरांना जर मॉडेल तयार करायला सांगितलं
पुरं बांबू जर रंगवून तयार करते. एखादा पेंटर ऊसाची शेती रंगवून काढली. ऊस जसं आराशीमध्ये गणपतीची आरास तयार केली, माणसं तयार केले आणि हलता देखावा केला. हलता देखावा, हात हलतोय, पाय हलतोय, चालवतोय, फिरवतोय, पळतोय, असं जर दाखवलं तर ते काय दाखवलं? जिवंत रूप दाखवलं. मग ती मूर्ती, तो देखावा जिवंत असतो का? तो काय भासतो आपल्याला? जिवंत असतो. आपण काम धंदे सोडून गणपतीची आरास पाहतो, तासन तास त्या मूर्तीकडे नजर फिरून ठेवतो आणि आपल्याला वाटतं काय भारी देखावा आहे, किती मस्त आहे. पण काही झालं तर तो काय आहे? देखावा आहे, दिखावा. त्याच्यात खरे माणसं आहेत का? नाही. त्या माणसांना अंतःकरण आहे का? नाही. त्यांच्या जीव आहे का? नाही. ते काय? निर्जीव मूर्ती आहेत, निर्जीव. तसा असा जर ऊस लाकडाचा तयार केला, बांबूचा तयार केला, मातीचा तयार केला, सिमेंटचा तयार केला आणि त्याला रंगवला तर ओरिजिनल ऊसापेक्षा तो भारी दिसेल. लोकांना असं वाटतं का धरावा लागेल, हाताचा सोडावा लागेल. पण तो काय आहे? नकली असू शकतो. मग चोखा महाराज म्हणतात असा ऊस ढोंग पण असू शकतो, नाटक पण असू शकतो, खोटा पण असू शकतो, नकली पण असू शकतो, पण रस नव्हे डोंगा. ज्या ऊसाचा रस काढला तो रस नकली असेल का? का नसेल? कारण त्या रसात त्या ऊसाचा अर्थ उतरला, त्या रसात त्या ऊसाचा अर्थ निघाला. अर्थ आपल्याला बोलायची गरज नाही. आपण अर्थात काय अर्थ, अर्थ जो शब्द आहे ना, हा त्याचा असली रूप आहे, असली रूप. बाकी सगळा काय स्वतः आहे, बाकी सगळं उत्कट आहे. त्याच्यातलं ऊसाचं तत्व त्याला संस्कृत मध्ये इक्षू म्हणतात. इक्षू ऊस हा एक गवत आहे. आता हे आपल्याला शास्त्र माहिती नसतं. ऊस एक प्रकारचं गवत आहे. जसे हरळ आहे तसं ऊस आहे, बांबू आहे तसं गवत. बांबूवरती झाडामध्ये ऊसाचा समावेश होतो. आता हे थोडंसं अभंग दृष्टांत अडाणी माणसाकरता समजून सांगायचा प्रयत्न महाराज करतात. असा ऊस डुप्लिकेट असू शकतो पण त्याचा रस मात्र डुप्लिकेट असणार नाही. असा जगात ऊस नाही की ज्याचा रस कडू आहे, ज्याचा रस तिखट आहे. ऊसाचा रस गोडच असणार आहे. ते भले ऊसाला तुम्ही सगळे लिंबोळी गोळा करून जरी त्याचं खत घातलं, लिंबोळीचं खत घातलं तर ऊसाचा रस मात्र गोडच लागणार आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, लिंबाची या झाकळा साखरेचा आळा, बीज तैसी फळे येती तयार. त्याचं कडुलिंबाचं झाड आहे, मग त्याच्या लिंबाला गोड लागायला पाहिजे ना. आपल्याला असं वाटतं बाबा लिंबोळी गोड होईल का? आपण काय केलं? साखरेचं खत घातलं, ते लिंबोळी झाड आहे लिंबाचं आणि त्याला खांदलं आणि त्याला साखरेचं खत घातलं. साखरेचं खत घातलं आणि आपल्याला वाटलं लिंबोळी गोड लागेल. आता लिंबोळी लिंबाची नावच कडुलिंब आहे, ती लिंबोळी कशी लागेल? कडूच लागणार आहे. किती साखरेचं त्याला आपण खत घातलं आणि किती गोड पाणी सोडलं, त्याची चव मात्र कशी लागणार आहे? कडूच लागणार आहे. का? बीज तैसी फळे येती तयार. बिराप्रमाणे त्याला फळं येणार आहे. एखादा आंबा कोय त्याची आंब्याची असेल आणि त्याची लागवड केली, त्याचं फळं काढले, तुम्ही किती म्हणले की बा कोकणातून आणला, कुठून आणला, पण त्याची जर झाडाची पोय जर आंबट आंब्यापासून निर्माण झालेल्या फळाची असेल तर तिची फळं ही कडू, ती आंबटच लागणार आहे. आता इथे भाव शब्द महत्वाचा आहे. रस, रस हा काय आहे? ऊसाचा भाव आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नदी डोंगी पर जल नवे डोंगे का भुल्लासी वरलिया. नदी, नदी ही एक पात्र आहे. नदी ही एक प्रवाह आहे, प्रवासी असणारा रस्ता आहे.
कशाचा रस्ता आहे? पाण्याचा रस्ता आहे. पाणी ज्या रस्त्याने जातं त्याला ओढे, नाले, नद्या अशा प्रवासात समुद्राला मिळतो पाण्याचा प्रवाह. तुकोबा महाराज म्हणतात नदी डोंगी, नदीना तुम्ही तयार करा. एका ठिकाणी तुम्ही बळ खांदून नदी तयार करा, मशीन लावले, नदी तयार केली, म्हणजे नदीत पाणी कधी येईल? पाण्याचं तर नाटक होणार नाही ना. नदी काही असे 10 टँकर भरले, 10 टँकर टाकले मग पाणी भरलं असं नाही. हा एक मोठा भगवंताच्या लीलेतला एक विषय आहे. गुरुजी महाराज याच्यावरती खूप सुंदर रचना सांगतात. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल होकर, बादल से फटा जल बनकर, फिर नर बना नदिया घरे, तेरे रूप अनेक तू एक ही है. ढगात आणि पाण्यात काय फरक आहे? ढगात पाणी असतं पण ते कधी जोपर्यंत ते जमिनीवर पडून त्याचं जलरूप तयार करत नाही तोपर्यंत त्या आभाळाचा उपयोग. एखाद्याने पाणी द्यायच्याऐवजी आभाळात आणून सोडलं वावरात तर त्याचं भरणं होईल का? एखादा म्हणला की हे पाण्याचं बाष्प आहे आणि हे बाष्प सोडलं आणून, त्या बाष्पाचं पाण्याची शेती म्हणजे बाष्पाची शेती केली, होणार का? होणार नाही. त्याच्या मुळाला पाणी त्याच वेळेस जाईल जेव्हा ते द्रवरूप असेल. लक्षात घ्या, हा जो स्थिती अवस्था आणि अवस्थांतराचा विषय आहे हाच मानवी जीवनाचा मुख्य विषय आहे. अस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरहा तत्र न मुह्यन्ति. भगवद्गीतेमध्ये माणसाचं स्थित्यंतर आणि अवस्थांतर सांगितलेलं आहे. अस्मिन यथा देहे, या माझ्या देहामध्ये कौमारम यवनम जरा, तरुणपण, बालपण, बालपण, तरुणपण, म्हातारपण या 3 अवस्था येणारच आहेत. तुम्ही किती जरी काही खाल्लं, तुम्ही किती जरी एअर कंडिशन मध्ये राहिले, तुम्ही किती जरी एखाद्या फ्रीजवाली अशा न झिजणाऱ्या एखाद्या वातावरणाचा वापर करीत असले तरी तुम्ही म्हातारे होणार, तुमचं वय वाढणार, तुम्ही एक दिवस थकणार आणि नंतर एक दिवस तुम्हाला मरावं लागणार, याच्यात बदल नाही. मग या अभंगामध्ये तुकोबा महाराज म्हणतात की नदी नाटक असू शकते, नदी ढोंगी असू शकते, नदी डुप्लिकेट असू शकते, नदी चित्र असू शकते, जल नव्हे ढोंगी, त्यातलं पाणी मात्र ढोंग नसतं. पाण्याला पर्याय पण नाही जगामध्ये. पाण्याला काय पर्याय? तुम्ही पाणी म्हणून जगात दुसरं काही घेतलं तर त्या पाण्याची जी किमया आहे, पाण्याचा जो गुण आहे जगात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणून तर एक थोडस साधं आपल्याला गाडगे बाबा नेहमी सांगतात ना, तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, वाट तरुला निवारा. गरजवंताची गरज भागवणं म्हणजे देवदेव करणं, असं ते संत परंपरेमध्ये आमचे गाडगे बाबा सांगतात. त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की देव ज्याला समजला त्याला परोपकार समजला, आणि ज्याला परोपकार समजला नाही त्याला देव कधी समजलाच नाही. तो नुसता देवाचं नाटक घेऊन करायला लागला का मी सप्ताह घातला, मी कीर्तन ऐकलं, मी प्रवचन सांगितलं, मी देवासाठी 2 लाख रुपये खर्च केला, मी देवदेव केला, मी 2000 रुपये देणगी दिली. काय झालं? नाटक झालं. नाटक हे ढोंग झालं. देवासाठी काय करायला पाहिजे? भाव. भाव ही देवाची सगळ्यात पहिली प्रसिद्धी आहे. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे, भाव म्हणजे देवाप्रती भावना, त्याच्यासाठी देव आहे. ज्याच्याकडे भावना नाही त्याच्यासाठी देव नाही. मग तुम्ही केलं काय, नाही केलं काय, देवाचा त्याचा संबंध येत नाही. आता याच्यासाठी हे उदाहरण का दिले तुकोबा महाराजांनी? कारण हे व्यवहारात दिसणारे उदाहरण आहेत की नदी डुप्लिकेट असेल पण जल डुप्लिकेट असत नाही. डुप्लिकेट पाणी
हा दुधात पाणी घालून लोक तयार करत असतील, पण पाण्यात काय घालून म्हणून पाणी तयार केलं नाही. डुप्लिकेट पाणी जगात दिसत नाही, कारण जल ही तत्वज्ञानामधली सगळ्यात मोठी शक्ती आहे. पंचमहाभूतामध्ये आप तत्व हे सगळ्यात महान तत्व आहे, ज्याच्यामध्ये स्नेह गुण सांगितलेला आहे. दोन गोष्टी जोडून ठेवणारी आप भूमिका आहे, जल तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांचा हा खेळ, आणि त्याच्यामध्ये जल तत्व सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून तर आपण गंगा पूजन करतो. चित्त जैसे गंगाजळ, तुकाराम म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. तुकाराम महाराजांच्या पवित्र शब्दामध्ये गंगेचं जल सांगितलं. म्हणजे जल डुप्लिकेट असत नाही, जल नव्हे डुप्लिकेट. तिसऱ्या चरणामध्ये अजून एक गोष्ट तुकाराम महाराज सांगतात, कमान डोंगे पर तीर नव्हे डोंगा, का भुल्लासी वरलिया रंगा. आता तीर कमान म्हणजे धनुष्यबाण आपण ज्याला म्हणतो. आता ते काय जास्त विचार वर्तमान काळामध्ये हे सगळं नुसतं चित्रात दिसतं. पूर्वीच्या काळी माणसाच्या संरक्षणासाठी आणि शिकारीसाठी माणसाकडे या गोष्टी असायच्या. जसं काही लोकांकडे गरवले असतात, तसं हे पूर्वीच्या काळी या समाजाने आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, संरक्षणासाठी तीर कमान या दृष्टीने या धनुष्यबाणाचा वापर सर्रास केला जायचा. तर या अभंगात त्याचा काय संबंध आहे? कमान डोंगी, कमान डुप्लिकेट असेल, कमान डोंग असेल, कमान ओरिजिनल नसेल, असं असू शकतं. पण तीर नव्हे डोंगा, त्याच्यात जो तीर सोडणार आहे तुम्ही, तो तीर मात्र ढोंग चालत नाही. त्या तीराला जी लक्ष वेधण्याची क्षमता आहे, तीच खरी त्याची व्यवस्था आहे. बरोबर. आता हे थोडं ऐकायला थोडं कळत आहे तुम्हाला, पण जसं पुढं अभंगाचं चरण आपण समजून घेऊ ना, तसा जीवनाचा प्रवास करणं. तीर डोंगा, कमान डोंगे पण तीर नव्हे डोंगा, का भुल्लासी वरलिया रंगा. या वरल्या रंगाला भुलून आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठा भ्रम तयार करतो. भ्रम. आता हा भ्रमाचा भोपळा, भ्रमाचा भोपळा. आता फळातलं सगळ्यात मोठं फळ भोपळा, पण हा भोपळा कसा आहे? भ्रमाचा भोपळा, भ्रमाचा फुगा. कधी फुटन हा आपल्याला कळत नाही. आणि मग वास्तव जीवनाचं जे आहे या भ्रमात वाया घालण्यापेक्षा आपण पहिल्यापासून जर वास्तवात असू तर आपल्याला पश्चातापाची वेळ येत नाही. आयुष्यात पश्चाताप हा शब्द प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधीतरी क्षणाक्षणाला आपल्याला सापडता विषय आहे. पश्चातापाची वेळ कधी येते? चुकीचं कर्म केलं, चुकीची कर्माची बाजू असली तर आपल्याला काय होतो? पश्चाताप होतो. पश्चाताप होऊ नये म्हणून काय करा? पश्चाताप होऊ नये म्हणून कर्म करताना विचार करा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? क्षणोक्षणी हाच करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग पश्चाताप होऊ नये म्हणून काय करा? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. डोळ्यात धूर गेल्यावानी दिसत असून ही गोष्ट वाईट आहे, ही कळतंय आपल्याला, पण तरी ती करायची. कोणी करीत असेल तरी आपण त्याला अडवायचं नाही, उलट त्याला मदत करायची. करतो का? थांबी होतो तुला मदतीला. वाईटा करता प्रयत्न करताना एखाद्या माणसाला नाही विरोध करता आला तर मदत तरी करीत नका जाऊ. हे सिद्धांत कोणी सांगितले? हे संतांनी सांगितले, परंपरेने सांगितले, धर्माने सांगितले. पण एखादी गोष्ट वाईट आहे ना, तुम्ही अडवा, म्हणा, करू नका. तुमची तेवढी ताकद नसेल, तेवढी पात्रता नसेल,
तुमच्यात तेवढी धमक नसेल किंवा तुम्ही तेवढे मोठे नसाल तर किमान त्याला मदत तरी करू नका. ही जी परंपरा आहे ही बहिरंगात नाहीये, अंतरंगात आहे, बहिरंगात नाही. बहिरंग माणसाला मोठा अवसान देतो. बहिरंगात माणूस मोठाला डरकाळ्या फोडीतो. एखाद्या वाघावाने बऱ्याच लोकांना नाद असतो डरकाळ्या फोडायचा, असं समजत स्वतःला वाघ आहे. पण त्यांचं जर अंतःकरण पाहिलं ना तर तशापेक्षा हलका असतं. अशा लोकांचं बीपी वाढायचं. आता तुम्ही जर एवढे दणकट आहे तर तुमचं काय बीपी वाढायला पाहिजे, काय घाबरट येत पाहिजे मग. तुम्ही जर लोकांना तुम्हाला पाहून लोकांचं बीपी वाढत असेल तर तुमचं बीपी कशाला वाढायला पाहिजे. सगळ्यात सोपा विषय आहे की या जीवनामध्ये या बहिरंगाला आपण असं तयार केलं, असं बनवलं ना, आपल्याकडे पाहिलं की असं वाटलं पाहिजे की एकतर हा लय सज्जने, नाही काही लोकांनी असं बनवलं स्वतःला काही याच्यासारखा मोठा मोठा असा दहशत निर्माण करणारा दुसरा कोणीच नाही. या दोन्ही अंगाने माणसं आपला प्रयत्न करतात. एखादा माणूस लय सज्जन दाखवायचा प्रयत्न करतो, कपडे, पेहराव, बोलणे असं दाखवतो की समोरच्याला असं वाटलं पाहिजे का याच्यासारखं सज्जन जगात दुसरा कोणीच नाही. त्याचं जर हळूहळू 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 त्याची संगत लागायला लागली आणि हळूहळू त्याचं जर अंतःकरण आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येतो की यायला आपण तर भ्रमत होतो, एवढे चांगलं आहे, याच्यासारखा नालायक कोण नाही, याच्यासारखा लबाड कोण नाही, याच्यासारखा डाकू कोण नाही. आणि हे कधी कळलं जेव्हा त्याच्या अंतरंगात आपल्याला काही पाहायला मिळालं तेव्हा. आणि अंतरंग कधी दिसतो, अंतरंग कर्मात दिसतो. कशात दिसतो, कर्मात दिसतो. बोलण्यात काही नाही, बोलण्याने काही फरक पडत नाही. बोलायला कुणी काही बोललं, एखाद्याने भजन केलं म्हणजे तुला चांगलं आहे का, त्याच्या अंतरंगात जर पाप असेल तर ते भाजला काय. आणि एखादा लय शिव्या देतो, काही काही लोकांना असे तोंडातून शिव्या द्यायचं, त्याचा अंतरंग पापी असतो का, त्याच्यासारखा देव माणूस जगात नसतो. बरोबर का, बारीक अभ्यास करायचा. असे बरेच लोक आहे बोलता बोलता चार शिव्या देतात, एखाद्या समोरच्याला आई माई शिवाय बोलणारच नाही, पण वागताना मात्र चुकणार नाही, वागताना मात्र त्यांच्यासारखा देव माणूस जगात नाही. दुसऱ्याचं करणार पण बोलताना मात्र असे बोलणार की आपल्याला ऐकले असं वाटतं आणि याच्याकडून आपलं काम कधी व्हायचं बो, आता आपली आई माई करायला लागला. त्यांच्या बोलण्यातून कदाचित शब्द चुकत असेल पण वागण्यात चुका करीत नाही. आणि बरेच लोक बोलण्यात चुकत नाही पण वागण्यात मात्र कधी खरं करीत नाही. त्यांच्या बोलण्यात वागण्यात जे अंतर आहे हे अंतर कमी करायचं असेल तर काय करा. याला आमच्या परमार्थामध्ये काय म्हणतात, काया वाचा मने, काया वाचा मने. याच्यात थोडस अभ्यास, थोडा अभ्यास सांगतो बरं. काया म्हणजे शरीर, शरीर आहे. हे शरीर तुम्ही लय सजावलं, आता लय बॉलेट हे घालून आलो, याच्यावरती लय पांढरे कपडे घालले मग लय सज्जन झालो का मी, याच्यावर नाही, याच्यावर जाऊ नका. सज्जनही असू शकतो, सज्जनही नसू शकतो. म्हणजे बघा बरं का, असं नाही समजू की बा सगळं दूर फटार असतं. अपवाद प्रत्येक गोष्टीला आहे, अपवादाला प्रत्येक गोष्टीला सोडलं नाही. सूर्य रोज दिसतो, सूर्य रोज दिसतो, पण ज्या दिवशी सूर्यग्रहण असतं त्या दिवशी सूर्य दिवसा दिसत नाही. चंद्र रोज दिसतो, दर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो, पण ज्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असतं त्या दिवशी रात्र असून सुद्धा, पौर्णिमा असून सुद्धा चंद्र दिसत नाही. हा काय झाला, अपवाद झाला, अपवाद. आता अपवादाला नियम करू नका, नियमाला अपवाद असू शकतात. याचा अर्थ अपवादाचा नियम करायचा का नाही, अपवादाला नियम म्हणत नाही. हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के, तो चीड़ झुटे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की, परवाह नहीं हो चाह की. हे थोडं समजून घ्या. काया वाचा मने, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मने म्हणजे अंतःकरण. मन अंतःकरण, अंतःकरणामध्ये किती स्पेअर पार्ट आहे. जसे आपल्या गाडीला चाकाला स्पेअर पार्ट किती असतात, आऱ्या असतात, त्याच्यावर रिम असते, त्याच्यावर ट्यूब असते, त्याच्यावर टायर असतो. तशा आपल्या अंतःकरणाला एकूण 4 स्पेअर पार्ट असतात. 4 गोष्टींवर अंतःकरण बनलेलं असतं. जसं आपल्या गाडीचा ब्लॉक पिस्टन, त्याला रिंगा असतात, त्याच्यावरती बॅक असतो, त्याच्या आतमध्ये पिस्टन असतो आणि मग त्याचं जे काम आहे या सगळ्यावरती अवलंबून असतं. तसं आपण कसे वागतो, आपण चांगले का वाईट,
हे आपल्या देखण्यावर दिसतं का? असे लय माणसं आहेत की दिसायला लय गोरे आहेत पण त्यांच्यासारखे भामटे कोणी नाही. असे लय माणसं की दिसायला फार काळे आहेत पण त्यांचं वागणं मात्र एकदम स्वच्छ निर्मळ स्वच्छ देव माणसासारखं आहे. तुमच्या रंगावर, तुमच्या तब्येतीवर, तुमच्या वजनावर, तुमच्या वयावर तुमचं वागणं अवलंबून नसतं. तुम्ही सज्जन का दुर्जन हे तुमच्याकडे पाहून ठरत नाही. मग हे कशावर ठरतं? तुमच्या अंतःकरणावर. कशावर? अंतःकरणावर. अंतःकरणामध्ये किती स्पेअरपार्ट सांगितले? 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टीवरती तुमचं वागणं अवलंबून आहे. तुम्हाला हात नसू द्या पण तरी तुमचं काम चांगलं चालतं. कशावर? अंतःकरणावर चालतं. आणि तुम्हाला दणकट हात येत पण तुम्ही काही करीत नाही. म्हणलं मी केलं ना ते सगळं एका तासात करीन. मग का नाही करीत? कोणी करायचं? का? अंतःकरणात दोष आहे. अंतःकरण हेच माणसाच्या जीवनातलं एक साधन आहे. मग या अंतःकरणातल्या या 4 गोष्टी, या 4 गोष्टीवरती काम कसं करायचं? समजा एखादी गाडी सर्व्हिसिंगला नेली, गाडी सर्व्हिसिंगला नेली, मग त्याची हवा कमी असेल तर हवेचं मशीन घ्या, नाही तर पंप घ्या, त्यात हवा भरा. जसं तसं त्याचं तसं काम आहे ना. नाही तर एखाद्या माणसाला ब्लॉक पिस्टनचं काम करायचंय आणि तो गेला हवेच्या पंपावर आणि त्या हवेवाल्या फिटरला म्हणला आईला याचा ब्लॉक पिस्टन, तो म्हणला हो पाया पडतो आपल्याकडे याचं काम होत नाही. हे काम कोणाकडे जावं लागेल? त्या फिटरकडे जावं लागेल. त्या फिटरकडे गेला, एक दिवस गाडी घेऊन गेला आणि ते फिटर होता ब्लॉक पिस्टनचा. त्याला म्हणला भाऊ आपल्या टायरची हवा जाते. तो म्हणतो भाऊ आपल्याकडे काय काम चालतं? ब्लॉक पिस्टनचं काम होतं, हवेचं काम तिकडं जा. तसं या बॉडीमध्ये किती पार्ट आले? 4 पार्ट आले. अंतःकरणामध्ये किती पार्ट आले? 4 पार्ट आले. शरीराचे किती पार्ट आले? शरीराचे 2 पार्ट आले. अंतःकरण, बाह्यकरण. बाह्य म्हणजे हे ऐकू येत नाही म्हणून डॉक्टरकडे जा, पण ऐकलेलं समजत नाही म्हणून डॉक्टर काय करीन तुम्हाला? डॉक्टर काय करीन? मला ऐकू येतं पण कळतच नाही. डॉक्टर काय करीन त्याला तुमचा? डॉक्टर कुठपर्यंत करीन? कानाचं मशीन देईन भाऊ, दिसत नाही भाऊ मला. पण डोळे असून दिसत असून न दिसल्यावानी करणाऱ्या माणसाला डॉक्टर काय करणार? दिसतं पण मी काय नाही भाऊ, बघून न बघितल्यावानी केलं. या ढोंगाला डॉक्टर काय करणार आहे? आणि म्हणून अंतःकरणाच्या या चिंतनाला आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. हे अंतःकरण काय भानगड आहे? याच्यातले पार्ट किती सांगितले? 4 सांगितले. आता या 4 पार्टवरती काम कसं करायचं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी पैकी मन हे एका पोस्टासारखं आहे, पोस्टमन सारखं आहे. पोस्टमन कसं असतो? त्याच्याकडं एखादं पार्सल आलं तर ते पहिलं गावात आलेलं पार्सल कोणाकडे जातं? आधी पोस्टमनकडे जातं. मग पोस्टमनच्या हातात एखादं 10 तोळ्याचं दागिन्याचं पार्सल आलं, मग तो मालक झाला त्याचा? तो म्हणतो हे पार्सल देवाचं, हे पार्सल ओळखताचं, हे पार्सल पवारांचं. पण कोणाच्या हातात असतं ते? त्या पोस्टमनच्या. जवळ त्या पोस्टमनच्या हातात आहे तवर त्याची बायको काय असते? खुश राहिलं माझ्या नवऱ्याच्या हातात 10 तोळ्याचा राग आहे. तो कोणाचा आहे? ज्याचा असेल त्या धन्याचा आहे. धन्याचा हा माल, मी तर हमाल भारवाही. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात धन्याचा हा माल, मी तर हमाल भारवाही. आता मग याच्यातून एक गोष्ट लक्षात, हे मन आहे ना, हे मनच असं आहे की जे आत जाऊ शकतं, बाहेर येऊ शकतं. बाकी आत बाहेर करणाऱ्या जगात काय आहे? कोणीच नाही. या देहामधला व्यापार आहे ना, हा देहाचा व्यापार. जसा आमच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याचा व्यापार चालतो, आमच्या वाळकीच्या बाजारात बैलाचा व्यापार चालायचा. आता लय लहान होतो बरं का, बैल न्यायला काय आता उत्सुकता असते, व्यापार काय असतो. बैल न्यायला एक दलाल भेटला, म्हणलं काय करायचं तुला? म्हणलं बैल विकायचा मला. का एक म्हणायचं, चुकून एक गिऱ्हाईक घ्यायचं, तेव्हा म्हणायचं आलाय मला बैल घ्यायचा आहे. आता मी म्हणलं घेतो का? तो म्हणलं तू यायचं नाही का द्यायचं मला बैल? बैलाला कोण लागलो? दलाल लागलो बरं का. मग त्याचा एक दलाल, आमचा एक दलाल. मग आता मी म्हणलं आता ह्यो काय बोलवतो तो काय बोलत कोणीच नव्हतं. त्यांनी काय घेतला? एक रुमाल घेतला, रुमालात खाली हात घातला, त्यांनी हात घातला. बैल कोणाचा? माझा. घ्यायचा कोणाला? यांना. हात कोणाचा? दोघांचा. चालला रट्टा, हात घालतो तो हात घालतो. आईला म्हणलं हा बैल मला ऐकायचा,
याला घ्यायचा हात कोणाचा मध्ये दुसराच हात मध्ये चालला. पण बिन दलालाचा व्यापार कोणी करून दाखवला का? नाही. तुम्ही कोणत्याही मार्केटला जा, कुठे जा, जवळ दलाल नाही तवर तुमचा सौदा होणार नाही. आणि जरी झाला तर तो सौदा टिकणार नाही. यांचं हे जे काम आहे ना, तसंच काम कोणाचं आहे? या मनाचं काम आहे. मन आत बाहेर असतं. आत बाहेर म्हणजे काय? बाहेर त्याचं वागणं आणि आत त्याचं जाणं, या दोन गोष्टीमध्ये सगळा खटका आहे. हा सगळा खटका कुठे आहे? जसं एखाद्या घराची लाईट, ती लाईट घरामध्ये मग तुमचे बल्ब मोठे लावले, फेल लावले, चमचम करते. आणि एखाद्या MSCBचं कनेक्शन एका खटक्यावरती तुमचा आहे. तो खटका जर बंद केला तर तुमच्या घरात काही लावून तुम्ही लागेल का? लागणार नाही. जोवर तो खटका खाली येत नाही तोवर तुमच्या घरात लाईट लागणार नाही. म्हणून तर माऊली काय म्हणतात? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावया न पवे कुणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोके उद्धरती. आता घोटाळा आहे. माझ्या तोंडातलं भजन आहे, रात्रंदिवस भजन करतो, पण माझं भजन कोणा करता? हे लोका करता. माझ्या अंतःकरणात हे भजन का नाही? कारण ज्याच्या मार्फत हे कनेक्शन आहे ना, कनेक्शन, बरोबर का? नीट ऐकून घ्या बरं का. कनेक्शन, हे कनेक्शन कट झालेलं आहे. माझं मन अंतरंगात कधीच पाहत नाही, सगळं जग पाहतं. मी हे पाहतो, ते पाहतो, ते पाहतो, ते पाहतो, ते पाहतो, ते पाहतो, पार सगळं जग पाहतो, पण मी मला कधी पाहत नाही. मी सगळ्याला पाहतो, सगळ्याला स्तुती करतो, कोणाची निंदा करतो, कोणाची भांडतो, कोणाच्या पाया पडतो, कोणाचे सत्कार करतो, कोणाची मारामारी करतो, कोणाला घोडे लावितो, कोणाचा आईबाप काढतो, कोणाच्या पुढे जाऊन लोटांगण घेतो. का? हे माझं बहिर आहे आणि मला हे सगळं जमलं, पण मी स्वतःला कधी पाहिलं नाही. मी कसा आहे हे मला माहीत नाही. याच्यावरती खूप सुंदर चिंतन आहे. बघा, बारीक बारीक गोष्टीवरती चला, मग अभ्यास करा, मग परमार्थ घुसा, मग तुमचा परमार्थ फळालाच जाईल. जर तुम्ही इकडे घुसलेच नाही, तुमचं कनेक्शन कट केलं, तुम्ही घरात म्हणजे सगळी लाईटिंग करून ठेवली, तुमच्या गावात लय पाठ आणून ठेवले, 10 पाठाचं मंजुरी घेतली, 2 कोटी रुपये खर्च करून उद्या गावात पाठ तयार केले, पाणी कुठून आणतात? तुमच्या बापाने दिले का पाणी? पाणीच नाही, मग पाठ कशाला पाहिजे? जिथं पाणी आहे तिथं पाठ आहे. पाणीच नाही ना, असे पाठ काय कामाचे? उस डोंगा पर रस नवे डोंगा, का फुल्लासी वरली रंगा. नदी डोंगी पर जल नवे डोंगे, का फुल्लासी वरली रंगे. कमान डोंगी पर तीर नवे डोंगा, का फुल्लासी वरली रंगा. आता थोडं जागेवर आहे. या अंतःकरणात खूप काही गोष्टी असतात. आणि या अंतःकरणाच्या या गोष्टींचा आमच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध असतो. आता कधी कधी आपलं वागणं हे बहिरंगावरती असतं, बरोबर. आता थोडा अभ्यास माऊली थोडा खोल अभ्यास घेऊ. आपल्या नांगरटीमध्ये ना, नांगरणारा जर त्याला उत्तर दिलं ना, तुम्ही जर नसले ना, तो काय करतो? डोक्याने कमी डिझेलमध्ये वावर काळ करतो. वावळ काळ करतो, बरोबर. वावळ काळ करतो. तुम्हाला जर पाहिलं आला वावर काळ झालं आणि तुम्ही जर घुसल्यामध्ये तर मध्ये तरे पडले, इकडे एक तास पडलं, मध्ये माती पडली, मग तसं राहिलं. आता तुम्ही जर घरचे नांगरणारे असल्या, पहिले आपण बैल नांगरट 4, 6, 8 बैलाचे नांगर धरायचे, काळीच्या रानात 8 बैलाचे नांगर चालायचं. मग त्या नांगरामध्ये वावर किती वावर धरलं तुम्ही, त्याच्यावर त्याची नांगरट अवलंबून असायची. मग एक माणूस एका दिवसात बिघा काढायचा आणि एका माणसाची एका दिवसात एक पांढही निघत नव्हतं. का? कारण तुम्ही रान कमी धरलं, टाइम तेवढाच जाणार आहे, पण रान कमी धरलं तर नांगरट कशी होती? बारीक नांगरट होती. आणि बारीक नांगरटीमध्ये मातीचं काय होतं? भोगा होतो. आता हे थोडं का सांगतो मी तुम्हाला, की डुप्लिकेट आणि ओरिजिनल मधला फरक. माणूस डुप्लिकेट आणि ओरिजिनल यातला फरक काय? आपण प्रत्येकाला म्हणतो हा डुप्लिकेट आहे, तो डुप्लिकेट आहे, तो डुप्लिकेट आहे, पण आपण किती डुप्लिकेट आहे आपण कोणाला म्हणलो कधी नाही.
आपण साऱ्या दुनियाला गोड. तुम्हाला जर माईक दिला आणि 4 घंटे म्हणलं का साऱ्या भारतातल्या कोणाला गोड, आपण कोणाला सोडायचो नाही. आपण सोडून आपण कोणाला सोडणार नाही. पण आपल्याला कोणी घोडे लावायची, आपल्याला कोणी लावायची ताकद आहे का असं लावायची? बघा मला लावल्यावर मग मी काय करीन, माझ्या त्या दृष्टीने मी कुणी जर मला म्हणलं, कुणी जर मला शिव्या दिल्या, तर मी त्यांनी मला शिव्या दिल्या याच्याबद्दल त्याचा असा कार्यक्रम करीन की परत त्याच्या आयुष्यात ताकद होणार नाही. पण याच्यात माझी सुधारणा काय आहे? काहीच नाही. माझी काय सुधारणा होणार आहे? माझा काय बदल होणार आहे? तुझं व्हावा आहे देव, चित्त करोनी शुद्ध, भावे गावे गीत, तरी हा सुलभ उपाव. चित्त करोनी शुद्ध, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुला सुधारायचंय, जग सुधारायसाठी तुझा जन्म नाहीये. बघा का, बारीक अभ्यास करा. मी जर असं ठरवलं की सगळं जग सुधारायचं, तर जग सुधरण का? सुधारणार नाही. आणि मी जर ठरवलं मी सुधारायचं, तर जग सुधरण का? नक्की सुधरण. कारण मी सुधारलो म्हणजे जगातला एक नालायक कमी होणार आहे का नाही? समजा जगात 100 नालायक, कोणामुळे आहेत? माझ्यामुळे. का? कारण जर उद्या मी सुधारलो, मी कमी झालो, तर नालायकाची संख्या किती अंकी होईल? 2 अंकी होईल. ती 100 वर का टिकून आहे? माझ्यामुळे टिकून आहे. मी जर नीट झालो, तर या 100चा आकडा कितीवर येईल? 99 वर येईल. ते ऐकायला सोपं जातं ना. तसं शहरात गेले, एखादा कपडा घ्यायचा, शर्टवर लिहिलं 999 रुपये. तुमच्या बापाने दिले का 999? तुम्ही किती रुपये देता? 1000 रुपये देता. पण शर्टवर 999 लिहिलं ना, अरे स्वस्त माल आहे. आणि त्याच्या कधी 1001 रुपये लिहिला, तुम्ही म्हणतो महाग आहे. बरोबर का? 2 रुपये तो देत नाही, तुम्ही घेत नाही. 1001 रुपये दिला. 1 रुपया कोण आली का तुमच्या गोड वर्गणी? 1001 रुपये वर्गणी दिली. 1 रुपया कोण दिला का तुम्हाला? नाही दिले. किती? 1000. पण म्हणताना काय म्हणले? 1001 रुपये म्हणजे शेंडी लावून दिला का नाही तुम्ही? तसा शेंडी काढून जर एखाद्या इकडे ठेवला माल, 999 रुपये स्वस्त आहे माल. आता हे बारीक ऐका बरं का. परमार्थ हा फार बारीक विषय. परमार्थ हा अंतरंगाचा फार मोठा विषय. आणि परमार्थ सोडून अंतरंगाचा दुसरा कोणता विषय असू शकत नाही. आपल्याला हे कळलंच नाही. आपण सगळा बहिरंग चालवलाय. हे सगळं जग चाललंय ना, हे सगळं बहिरंगावर चाललंय, अंतरंगावर अजिबात नाही. अंतरंगावर कोणी काम करत नाही. एखाद्याचं भाषण केलं, ते कशातलं भाषण आहे? बहिरंगातलं भाषण आहे. अंतरंगातलं भाषण कुठे आहे? अंतरंगातलं भाषण जगात मांडलं तर जगात लोक जगू द्यायचे नाही. बरोबर, नीट ऐकून घ्या. जगात लोकांना जगायचं असेल तर बहिरंगावर जगावं लागतं. बहिरंगावर जगावं लागतं. असं समजायचं. एखाद्याची बंगला बांधला, लय महाल मोठा बांधला, त्याच्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध केल्या, म्हणून तो सुखी आहे का? नाही. त्याच्यासारखा दुःखी जगात कुणी नाही. बरोबर, नीट बारीक अभ्यास सांगतो तुम्हाला. इतका बारीक अभ्यास करणं आयुष्यामध्ये की तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुमचा मार्ग कोणता, आणि तुम्हाला जर दुःखाची संख्या वाढवायची असेल तर तुमचा मार्ग कोणता, याच्यावरती थोडा बारीक अभ्यास करा. नको त्या गोष्टीला महत्व आलं म्हणून आम्ही दुःखाच्या खाईत पडलो. ज्या गोष्टीला महत्व द्यावं त्याचं महत्व जर पुन्हा प्राप्त झालं तर आमच्यासारखा सुखी जगात कुणी नाही. आता तुम्ही आम्ही सगळे बरोबर का? आता एकदम थोडं आपल्या स्वतःच्या भूमिकेवर येऊ आपण. तुम्ही आम्ही सगळे 50-55 वर्षाचे माणसं, 50 ते 60 वर्षाचे माणसं. 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी जेव्हा आपण 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, 20 वर्षाचे होतो, त्या काळामध्ये शेती आपली फाटली तर आपण तिला रफ्फू करायचो, शिवायचो. त्यावेळेस नगरमध्ये रफ्फूचे दुकानं होते. समजा टिंगरालाही भोकं पडले तर खालचा भाग वर करून वरचा भाग खाली करून आपली पॅन्ट परत तयार व्हायची. मस्त झालं. काळी तर सगळं टिंगरेला ठिगळं होते. नाही ते गेलो टेलरकडे, टेलरनी बरोबर खाली वर केलं. त्या काळामध्ये आपण त्या गोष्टी तशा का करत होतो? कारण त्या टायमाला 2 टाइम जेवायचं म्हटलं तर आपल्याला का जेवायचं की 2 टाइम पोटभर कसं जेवायचं? 2 टाइम पोटभर कसं जेवायचं? कारण 2 टाइम पोट भरण्याइतकं अन्न आपल्या देशात नव्हतं. आता ह्याच्यावर थोडा बारीक अभ्यास करतो बरं का. कित्येकांच्या घरात चहाला दूध नसायचं. आता हे काय तुमचे घर वेगळे, माझे घर वेगळे असं नाही. मी त्यातलाच तुम्ही त्यातले. बारीक अभ्यास करा बरं का. बारीक अभ्यासातून पुढे चालू आपण. या जीवनाचा प्रवास कसा बदलला आणि आम्ही त्याच्यावरती काय करायला पाहिजे होतं, त्याच्यावर आम्ही काय केलं. ज्याच्या घरात चहाला दूध नाही त्याच्यासारखं प्रेम जगात दुसरा कोणीच करू शकत नाही. जर एखाद्याच्या घरात पाहुणा आला आणि चहाला दूध नसेल तर त्या घराची इज्जत टिकवण्याची जबाबदारी त्या घरातल्या आमच्यासारख्या बोळक्या शांबड्या पोरापासून तर मोठ्यापर्यंत होती.
शिर्डी रानात चरायला गेली, घरी पाहुणे आले, ती बाळा घेऊन पळत 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 जायची. पण शिर्डी ही काय फुल टाइम एटीएम, तसं ते एटीएम मध्ये कधी जा पैसे मिळतात ना, तसं दुधाच्या बाबतीमध्ये एटीएम कोणतं आहे? शाळा एकमेव एटीएम आहे, बाकी गाया टाइम सोडून दूध द्यायला नाही. मग दुधाचं एटीएम मध्ये शिर्डी थंड धरलं, घातलं, लगेच फा 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 लगेच गालासभर काढ. त्या पाहुण्याला कळलंच नाही की दूध नव्हतं तरी तुझा हा कसा झाला. इतकी त्याच्यामध्ये एक संघता होती, एक संघता. भारत निम्म्या मॅच हारतो हे फक्त एकमेकाच्या राजकारणामुळे. भारतासारखा जगात संघ नव्हता, पण भारताच्या संघात राजकारण घुसलं तेव्हापासून भारत राजकारणामुळं आपल्या सगळ्या संघाला पराजय पत्करावा लागला. आम्ही आमच्यातच याची जिरवायची, याची अरे तू त्याच्याच संघात आहे, घरातल्या घरात बायको मध्ये नवऱ्याची जिरवायची. आता याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला मोठा खोटाना? जर तुमच्यातच जिरवाजिरवी चालली तर जगाची गरज आहे का तुमचं वाटोळं करायला? अजिबात नाही, कोणाची गरजच नाही. बाहेर कोणता शत्रू होण्याची गरजच नाही. तुमच्याच घरात, आता तुमच्या घरापेक्षा तुम्ही ठेचून घ्यायला निघाले तर लोकांची गरज आहे का तुम्हाला मारायची, खेचायची आपल्याला? नाही. मग हे जे चाललंय ना आमचं, हे हळूहळू कसं बदललं बघा. मग सगळ्यात सुरुवातीला काय झालं? आता आमचा समाज थोडा बारीक अभ्यास, या जगात सर्वात पवित्र समाजाच्या घटकांमधला सगळ्यात पवित्र जीव कोणता? तर 10 विष्णूच्या अवतारापैकी सर्वात श्रेष्ठ अवतार कोणता? गोपाळ कृष्ण. आता कृष्ण त्याचं नाव आहे, त्याला काय जोडला? गोपाळ जोडला. गोपाळ म्हणजे काय? आमचा समाज जोडला. कृष्ण कोणत्या समाजाच्या जन्माला आला? कृष्ण गोपाळ समाजाच्या जन्माला आला. बघा का, त्याचं बारीक विचार करा. आमच्या समाजाचं नाव गोपाळ काय ठेवलं? कारण गो नावाच्या व्यवस्थेचं पालन करणारे पालकमंत्री कोण? गोपाळ. पालकमंत्री शब्द ऐकला नाव मला मोठं वाटतं. आम्ही कोण आहेत? आम्ही पालकच आहेत, पण कोणाचे पालक आहेत? गोपालक आहेत. ज्या गोला, ज्या गाईला जग पवित्र म्हणतं. किती पवित्र म्हणतं? एका ब्राह्मणाकडे किती पावित्र्य असतं? देवाच्या 1000 पट कमी पावित्र्य ब्राह्मणाकडे असतं. 1000 पट कमी. वर देव आणि ब्राह्मणातला फरक. देव ब्राह्मण, देवाला ब्राह्मण, ब्राह्मणाला देव म्हणत नाही. आता आपल्याकडे त्या 1000 पटीत सुद्धा आमचं भागत आहे. 1000 भागलं तरी पावित्र्यात आमचं भागत आहे, म्हणून आम्ही ब्राह्मणाला काय म्हणतो? देवा म्हणतो. बरोबर का? थोडा विषय नीट समजून घ्या बरं का. आता बारीक अभ्यास करत चला. गोपाळ कृष्ण भगवान जगात कुठे जा, कोणाच्या तोंडात बघा कृष्णाचं नाव कधी सिंगल घेतलं जात नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय म्हणतो आपण. मग तिथं गोपाळांची जय का म्हणतो? कारण गोपाळ हा जगात एकमेव असा आहे की ज्याच्याकडे पावित्र्याची खाण आहे. पावित्र्याची खाण, पवित्र कर्म. लोक गाईचं शेण आणतात, घर सारवतात, घर पवित्र झालं म्हणतात. हा शेणातच असतो रोज. ज्याच्याकडे गाय आहे तो काय करतो? रोज सकाळी शेणकूर करतो. बरोबर का? आता बारीक अभ्यास करा. याच्यासारखं चिंतन जगात दुसरं कोण नाही. इथं तुम्ही बामण आला का नाही आला, इथं महाराज आला का नाही आला, पाहुणा आला का नाही आला, इथं 3 गोष्टी आल्या लागतात. काय लागत? पहिल्यांदा गोमतार लागत. का म्हशीत चालत नाही? बैलात चालत का नाही? इथं मुतल्या का? एखाद्या शाळा मुतल्या त्याचं गोळा करून आणलं का माणसं मुतून लागलं इथं तवा तयार झाला असेल. म्हणजे ते गोमतार नाही का? चला मग घेऊन जा, बाटली घेऊन जा, या घेऊन. ही बाटली काय दुसऱ्या कामाची का नाही? इथं काय लागत? गोमतारच लागत. काय लागत? गोमतार लागत. का बरं गोमतार लागत? बारीक अभ्यास करा बरं का. गोमतार आणि शेण. कोणतं शेण? गाईचं शेण. या 2 गोष्टी इथं लागत. या जर नसले दाव होईल का? होणार नाही. तुम्ही कोणताही ब्राह्मण आणा, त्या ब्राह्मणाला म्हणा की आमच्याकडं सगळे पैसे, आमच्याकडं तू म्हणतील तर ज्वारी आणली, तू म्हणला तर गहू आणले, तू म्हणला तर तांदूळ आणले, तू म्हणला तर सरपण आणलं, तू म्हणला तर घोंगडं आणलं, तू म्हणलं सगळं आणलं. फक्त 2 गोष्टी आमच्याकडे नाहीये. गोमतार नाही, गाईचं शेण नाही. तुमचा दावा होईल का? होणार नाही. का बरं होणार नाही? बरोबर. बारीक थोडा विचार करीत बसा, म्हणजे तुम्हाला कळलं. म्हणजे उद्यापासून आपण दुसरी काय ज्याऐवजी गोमतारी करायला चालू करू ना, म्हणजे आपण गोपाळ असल्याचं आपल्या आयुष्यामध्ये कल्याण होईल. पण पैसे तर काय गोमतार का फुकट मिळतं का? रामदेव बाबा गोमतारी घेतो. केवढे लिखितो? एवढी छटाक बाटली असती. क्वार्टर तर लई मोठी आली, छटाक बाटली असती एवढी गोमताराची. रामदेव बाबा दुकानात जा, मला गोमतार पाहिजे. छटाक बाटली 100 रुपयाला मिळते. मग गोमतार काय भाव झालं?
ऐका ना, पैसेच कमवायचे तुम्हाला, मग गमतारी का ना, काय फरक पडतो? लोकांना जर आवडत आहे आणि पवित्र असेल तर 2 रुपये तुम्हाला तिथून मिळण्याने काय तोटा आहे का तुमचा? नाही. पण आम्हाला काय कोणा ठाऊक अंतरंग आणि बहिरंग याच्यामधला आमचा सगळा प्रवास असा चाललाय की आम्हाला फार पुढे गेल्यावर कळतं की रस्ता चुकलो. काय गेलो कळतं? लय पुढे गेलो, फार इथून नगरला जायचं होतं, इकडून कडा निघलो म्हणले, दिशा चुकली, एका चौकात गेलो, मला कळत नाही नगर इकडे आहे, मी गेलो घुसलो इकडे, पार लिंबगावात आल्यावर कळलं आपल्याला नगर जायचं होतं ना, आपण तर लिंबगावातून फटवालो, आता पुन्हा नेपकीत जावं लागेल, मग नगर जावं लागेल. तशा जीवनामध्ये आमचे सुद्धा प्रवास सर्विस लाईक करून घ्या, बारीक काय करून घ्या. आयुष्यामध्ये आमचे धंदे, आमचे पैसे, आमची कमाई, आमचे उत्पन्न, आमची साधनं, आमचे स्रोत फार पुढे गेल्यानंतर कळतं आपल्याला की अरे हे आपण लय पुढे फटवालो, याच्यापेक्षा लय सोपं होतं. पण सोपं सोडून आपण या अवघडाच्या नादी लागलो. याचं उत्तर देताना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेशीला जीव माझा. बरोबर का? हे थोडं बारीक चिंतन आहे का तुम्ही? बारीक चिंतन आहे का? एखादी गोष्ट 2 रुपयाला असते पण तिला परवानगी नसते. मग आपण काय करतो? त्या 2 रुपयातले ज्यांच्याकडे अधिकार आहे त्याला 1 रुपया देतो. किती रुपये देतो? त्याला 1 रुपया देतो. मग आपल्याकडे किती रुपये उरतात? 1 रुपया उरतो. मग आपल्याला हा 1 रुपया परवानगी नसल्यानंतर मिळाला, याच्याकडे लक्ष कोणाचं असतं? तर एका संतांनी सांगितलं, अच्छी करनी करले बंदे, कर्म न करियो काला, लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला. आता बारीक बरं का, बारीक अभ्यास करा. एखाद्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एखादी चोरी धरली गेली, तो कॅमेरात काही झालेला चोर सापडला, पण भगवंताच्या कॅमेरे ही अशी कोणती जागा नाही भूतलावर जिथं त्याचं निरीक्षण होत नाही, जिथं त्याचा साक्ष काढली जात नाही. या भूतलावर, या मृत्यू लोकामध्ये 2 गोष्टी सत्य आहेत. बरोबर? 2 गोष्टी सत्य आहेत. त्यातली पहिली गोष्ट, या भूतलावर अशी 1 गुंठा, 1 फूट, 1 स्क्वेअर फूट, 1 इंच जागा नाही की ज्या जागेत माणसाला मृत्यू येत नाही. अशी जागा दाखवा, तिचा काय भाव निघेल? समजा 1 फूटवर जागा आहे आणि असं जर वरून देवाने पडून काढलं, या फुटामध्ये अमरनाथला गेले तरी लोक मरतात. लोक म्हणजे अमरनाथला गेला मेला कसं काय? उलटा अमरनाथला गेलं तर लवकर मरतात का? कारण तिथली जाणं येण्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मृत्यूचा संकट मिनिटाला आहे. आपण तरी इथं सुरक्षित आहोत. अमरनाथचं नाव अमरनाथ का ठेवलं? कारण त्या गुहेपर्यंत जाताना जो प्रवास आहे तो एकतर माणसाला मारितो किंवा त्याला अमर करतो. अमर करतो म्हणजे तो आयुष्यात जाऊन आला की त्याचं चिंतन, त्याची आठवण कधी विसरत नाही. परंतु या भूतलावर समग्र सृष्टीमध्ये 1 इंच जागा नाही की जिथं माणूस मरत नाही. आणि दुसरं सत्य जगातलं आहे की या जगात, या भूतलावर अशी कोणती गोष्ट नाही की जी देवापासून लपून ठेवता येते. बरोबर का? एखादी गोष्ट कदाचित मी केलेली माझ्यापासून लपून राहील. आता फार बारीक अभ्यास करा, फार लक्ष द्या बरं का या गोष्टीकडे. एखादी कृती, एखादी गोष्ट, एखादी घटना कदाचित माझ्यामुळे घडते पण मला माहित नसते. बरोबर का? आपण चाललो, आपल्या पायाखाली किती मुंग्या मेल्या, कधी पाहिलं आपण? भरलं कधी? आपण चालता कितीतरी लोकांना नुकसान करून गेलो, कधी पाहिलं आपण काय केलं ते? आपण वाटाने चालता गाडी चालवून आपला मावा खाऊन थोकवतो, किती लोकांच्या तोंडावर आपला मावा ओढला आपण कधी पाहिलं? नाही. इष्टीतून एखादा माणूस वांटी करतो, पाठीमागे 4 मोटरसायकली उभ्या आहेत, तुम्ही कधी पाहिलं की 4 लोकांना काय त्रास झाला? ते काय घेणं पडलं आम्हाला? आम्ही काय केलं? तुम्हाला त्रास दिला का? आम्ही तुम्हाला पाहिलं होतं का? नाही. अनवधानाने आपल्याकडून हजारो कर्म घडतात, पण आपलं कोणतंच कर्म भगवंतापासून लपवता येत नाही. हे सत्य ज्याला कळलं त्यालाच परमार्थ कळला. एवढंच फक्त चिंतन या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये चोखा महाराज म्हणतात, चोखा डोंगा परभाव नवे डोंगा, का भुलासी वरलिया रंगा. आता फार बारीक अभ्यासात सांगतो तुम्हाला, सांगत होतो ना,
₹2 मिळाले, ₹1 त्यांना दिले की त्यांना अधिकार दिले की बाबा हे ₹2 थांबवा. मग ते म्हणले असं करा, मग 2ची 1 आम्हाला देऊन टाका, 1 तुम्हाला ठेवा. दिले आम्हाला ₹1. आता ₹1 तुम्हाला वाटतं का हे लाख डोळे जे भगवंतानी मी सोडून जगाची लोकसंख्या 781 कोटी आहे. जगाची लोकसंख्या किती आहे? 781 कोटी लोकसंख्या आहे. या 781 कोटी पैकी मी सोडून बाकीच्या लोकांना काय काम आहे? माझ्याकडे पाहणंच काम आहे ना. त्यांच्या नजरेत माझ्याकडे इतकं बारीक आपल्याकडे लक्ष नसतं, एवढं बारीक जगाचं लक्ष आपल्याकडे असतं. हे आपल्याला माहित नसतं. आपला फार मोठा भ्रम आहे. हा भ्रम इतका मोठा आहे की काय माहिती लोकांना मी काय करतो, ते मी काय बोलवतो, मी काय करतो. फार मोठा भ्रम, फार मोठा भ्रम आहे. आपण काय करतोय आपल्याला माहित नसतं, पण जगाला माहित असतं. आणि मग या जगाला या चिंतनात एक गोष्ट लक्षात येते, अरे नाही इथं पाठी कुठेतरी मानी कुठेतरी मुरतंय. हे पाणी मुरणार शोधणारे जगामध्ये काय फक्त पोलीस डिपार्टमेंट, CID डिपार्टमेंट नाही, हे जग मात्र याच्यासाठीच बसलेलं आहे. पाणी कुठं मुरतं का हे पाहण्यासाठी बसलं. आणि मग याला संधी मिळाली का त्या रुपयात गायब होतो. 2तले 1 पहिलेच गेले होते, हे उरलेले 1 गायब होते. पण आपल्याला घर जाळून कोणाचा धंदा करायची वेळ येते आणि मग आपण हात टेकतो, आईला पस्ताव झाला, वाईट झाला केलता. मग याच्यापेक्षा सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने तू जाऊ नको, त्या संगतीने दुर्गुण वाढे, संगत त्यांची धरू नको. या जन्मा येऊन प्राण्या हे मी केलं ते मी केलं, जगात सांगत सुटू नको. मानव जन्मा येऊ प्राण्या आई बापाला तू विसरू नको. क्षणात उठून पडशील प्रभू लीला तू विसरू नको. आपण विसरून जातो की देवाचा कोप होऊ शकतो. आपण म्हणतो कोण माझं वाकडं करतं? तुझं वाकडं करायला कोणाचीच गरज नाही बाळा. देव भगवंत असा बसलेला आहे, तू जितकं वाकडं करशील त्याच्या 10पट तुझं वाकडं होणार आहे. हे तुला जगात कोणत्याच माणसाला सिद्ध करता येणार नाही. तो सिद्ध करण्याचा अधिकार कोणला आहे? भगवंताला आहे. म्हणून तर भगवंताला काय म्हणतात? प्रभू लीला म्हणतात. कृष्णाची काय असते? लीला असते. लीलेला कायदा आहे का काही? नाही. भगवंताने करंगळीने करून डोंगर उचलला आहे का? तुमच्या बापाची ताकद करंगळीने दगड उचलायची नाही का? कारण भगवंताची लीला, हा लीला शब्द जो आहे ना, लीला शब्द, आता याच्यावर थोडा बारीक अभ्यास करतो. ही जी कीर्तन असतात ना आमच्या महाराज लोकांची कीर्तन, या कीर्तनाचे 3 प्रकार असतात. आता हे चिंतन आयुष्यात काहीतरी समजून घ्या. नाही तर आपण काय करतो, आपल्या मोठेपणापायी मोठा महाराज बोलितो, त्याला ₹1,00,000 देतो. तो ₹1,00,000 वसूल करण्यासाठी तो म्हणतो किती पब्लिक आहे, तो पब्लिक मोजितो. त्याचा मोठेपणा टिकण्यासाठी कमी पब्लिक मध्ये येत नाही. जसं नाही का ते एखादा शो करायचा असतो, तसं हा शो हे नाटक, हे नाटक आहे, ढोंगाचे शेवटी एक प्रकारचं. आम्ही कसे वागतो तुम्ही कधी पाहिले? आमच्या बोलण्याचा वागण्याची संबंध तुम्ही कधी जोडलाय? कधीच नाही. प्रत्येक जण काय करतो? बोलायचं नाटक करतो, वागायचं नाटक कोण करीन? नाही हो, ते नका बघू. आम्ही कसे वागतो याच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही काय बोलतो तेवढंच ऐका. असं कोणतं बापाने शिकवलं होतं का असं ऐकायला? कोणी कोणाचं ऐकत नाही का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोलणं आणि चालणं, वागणं याच्यामध्ये जर अंतर कमी असेल तर तो कोणत्या रूपाला जातो? देव रूपाला जातो. आणि देवाच्या पाया पडायला सांगितलं आपल्याला. आता मग सगळ्या चिंतन महत्वाचं लक्षात ठेवा की या जन्मामध्ये आपण केलेल्या चुकीच्या कर्माचं सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आपल्याला कधी मिळतं? ज्यावेळेस आपण श्रीमंत होतो आणि आपला डायबिटीस होतो. याला आपल्यासारखा दुःखी जगात कोणी नसतो. कोट्यावधी रुपयाचा खर्च करून अन्नदान करतो, असे भारी भारी ताट निर्माण करतो, असे भारी भारी लोकांना जेवण देतो की लोक बिना आवतण्याचे येऊन बसतात, म्हणतात लय भारी जेवण होतं. लगेच तो जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला फोन करून अरे लय भारी लय भारी. पण या पंक्तीच्या शेवटी जेव्हा यजमान माझा इथं बघ बरं का, यजमान हा शब्द म्हणजे काय? ज्यांनी हे सगळी पंगत घातली तो जेव्हा जेवायला बसतो आणि जेव्हा तो ज्याला केटरिंग दिलं, ज्याला तो धंदा दिला, तो म्हणतो साहेब बसन जेवायला. हा जेवायला बसतो आणि याला आठवतो डॉक्टर म्हणला तुम्ही साखर 400, एक जर गुलाबजामुन खाते तर तुला आयुष्य टाकून देईल. याच्यासारखा दुःखी जगात कोणी भेटला का तुम्हाला? नाही. मला काय पश्चाताप आहे भाऊ, सारं गाव गुलाबजामुन खाऊ गेलो, पण डॉक्टर मला तू जर एक खाल्ला तर रातची तुझा मुक्काम आयुष्य टाकून देईल तुला. इकडे बरं, इकडे गेलं 2 दिवसात कमीत कमी 10 महिने. आमच्याकडे 10 महिने का? नाही. आम्ही म्हणू तर आमच्याकडे काय दुसरं सुट्टी आहे का भाऊ? नाही. आणि मग याला पश्चाताप झाला. मग याला डायबिटीस का झाला? शोधा का? हळूहळू पुढे सारखा. परमार्थ ही फार मोठी प्रक्रिया आहे.
जगातलं पूर्णमिदं पूर्णमदं पूर्णात् पूर्ण उच्यते पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते. हा पूर्ण सिद्धांत कुठे आहे? हा फक्त परमार्थामध्ये, हा फक्त अध्यात्मामध्ये आहे, हा फक्त धर्मात आहे. आता बाकी सगळं अपुरे. डॉक्टर की अपुरी आहे, वकिली अपुरी आहे, न्यायाधीश अपुरा आहे, पोलीसही अपुरा आहे. काय तुम्ही काय शोध लावायचे लावा, जग तुमच्या दसपट पुढे आहे, जग तुमच्या दसपट पुढे आहे. फक्त हा एकमेव असा विषय आहे, धर्मो रक्षती रक्षिता. धर्माचं रक्षण करणं, धर्माचं पालन करणं हे एकमेव असं तत्व आहे की जे जगात तुम्हाला कधीच दुःख देणार नाही, कधीच तुम्हाला असमाधानी ठेवणार नाही, कधीच तुम्हाला अशांत अवस्थेत नेणार नाही, तुम्हाला प्रशांत करणार. प्रशांत आणि अशांत यातला फरक थोडा सांगतो, प्रवचन संपवतो. शेवटच्या अवस्थेमध्ये आपण आलो. हे डायबिटीस का होतो? आता डायबिटीस का होतो याचं उत्तर डॉक्टरला अजून कळत नाही. आमच्याकडे तुम्ही कोणाला घेऊन या, कोणत्या डॉक्टरकडे जा, जे स्वतःला मधुमेह तज्ञ समजतात त्या डॉक्टरकडे जा आणि त्यांना म्हणा, डॉक्टर साहेब तुमची फी किती आहे? ते म्हणले 1000 रुपये. मी तुम्हाला 2000 रुपये देतो, फक्त मला याचं उत्तर सांगा की मला डायबिटीस का झाला. ते म्हणते तू मला रुपया देऊ नको, मी तुला फक्त एकच करीन, तुझा डायबिटीस कंट्रोल कसा करायचा याचं साधन माझ्याकडे आहे. तू गोळीत नाही भागलं तर इंजेक्शन चालू करू, इंजेक्शन मध्ये नाही भागलं तर सलाईन चालू करू, त्याच्यात नाही भागलं तर रोज सकाळ संध्याकाळ टुचीत जा. एवढं मी तुला सांगतो. का झाला याचं उत्तर त्याला सांगता येणार नाही. मग याचं उत्तर कोणाला सांगायची वेळ आली? याचं उत्तर धर्माने सांगितलं. बरोबर का? वेद परंपरेमध्ये एका ग्रंथात असं उत्तर दिलं की डायबिटीस का होतो. त्याचं उत्तर ऐका, म्हणजे कमीत कमी आपल्या वालेली बाला तर टळण ना, आपल्या वालेली बाला टळण, पुढच्या शेत मागचा शहाणा. याचं उत्तर दिलं त्यांनी. आस्या सुखम स्वप्न सुखम ददिनी नवान्न पानम गुड वैकृतंच मधुमेह हेतू सर्व कपकृत्य सर्व. बारीक त्याचं चिंतन सांगतो, याचं चिंतन सांगतो, प्रवचन संपवतो. आमचा हरकुनाना जीव लावायला एकदम चांगला. सगळ्या गावात समाज छोटा होता पण हा माणूस मोठा होता. सगळ्या समाजाची इथे संबंध होते, सगळ्या समाजामध्ये याला प्रतिष्ठा होती. का होती? प्रतिष्ठा काय कोणाला फुकट नाही मिळत होत आहे. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वागावं लागतं, खस्ता खावं लागतात, दुसऱ्यासाठी प्रयत्न करावं लागतात, दुसऱ्याच्या दुःखात सामील व्हावं लागतं, दुसऱ्याच्या आनंदाला द्विगुणित करावं लागतं. हे ज्याच्या आयुष्यात झालं त्याचं आयुष्य हे प्रतिष्ठित जातं, प्रतिष्ठित जातं. का प्रतिष्ठित जातं? कारण त्याच्या प्रतिष्ठेला जपण्याचा विडा कोण उचलतं? ज्याच्यासाठी त्यांनी खस्ता घातल्या त्या प्रत्येकाला ती जबाबदारी दिली जाते, यांची प्रतिष्ठा टिकवून ठेवायची. आणि म्हणून असा अर्थ आला की ज्यांचं आयुष्य समाजातल्या बहुजन समाजामध्ये गेलं, बहुजन समाजाच्या संपर्कात सुखदुःखात राहिलेला माणूस या जीवनामध्ये वतारपणामध्ये वयामानाने शेवटी हे जाणं हे नैसर्गिक जाणं असतं. तरुण माणूस जाणं, म्हातारा माणूस जाणं याच्यात तो फरक आहे. हा निसर्गाचा नियम आहे. म्हातार झालं की माणूस जातो. देहांतर प्राप्ती विरात प्रणमुंजनती. या जगात उपजले ते नाचे, नाचले ते पुन्हा रूपी दिसे, घटिका यंत्रतेचे परिणाम. जाणारच एक दिवस थकणारच. तुम्ही ज्यावारी नाही काढली म्हणून तुमच्या वावरात 5 वर्ष ज्यावारी उभी राहिली का? नाही. तुमच्याकडे गहू पेरला आणि तुम्ही गहू काढलाच नाही, 5 वर्षांनी जाऊन बघा तुमच्या वावरात काय दिसेल? काय दिसणार नाही. पुढे गेला गहू, ते आपाप मातीवर होणार आहे, त्याची मातीच होणार आहे. तसा तुमचा देह तुम्ही नाही जाळला म्हणून तुमचा देह 20 वर्ष तसा राहील का? नाही. त्याची काय होणार आहे? मातीच होणार आहे. ज्यांना ज्यांना गाडलं ते गाड्याले सगळे उकरून पहा, त्यांची काय झाली? मातीच झाली. कोण सांगितलं? संत कबीर एका दोह्यामध्ये म्हणतो की तन धन की कौन बनाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई, अपने खातर महल बनाया, अब ही जाकर जंगल सोया, अरे हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की बोली, कहत कबीरा सुन भाई गुनिया, आप मुवे तो पीछे डूब गई दुनिया. हे सगळं पैसा पाणी अडका साम्राज्य सगळं काय गेलं? गंगेत गेलं. आपल्याकडे काय राहिलेलं? आपली झाली माती. आपली काय होणार आहे? माती. समजलं? संपलं विषय. शेवटी सांगतो अस्या सुखम. खाण्याचा जो आपला प्रपंचातला नाद आहे ना, आपल्याला जो खायचा नाद लागला, हा खायचा नाद आपल्याच्या आयुष्यात वाटणं करतो. खाण्याचा नाद आपण म्हणतो मला नाद आहे, खाण्याचा नाद आहे. आता खाण्याचे प्रकारे तोंडाला पोटाला खाणारे माणसं एक भाग झाला, बाकी ठिकाणचे खाणारे माणसाचा विषय इकडे प्रकाडित बसता, इकडे करत बसता. हास्य सुखम स्वप्न सुखम. ज्याला झोपायचं ना तेव्हा बाबा झोपलाच असतो, अशा माणसाला सुख लागत नाही. या सगळ्या चिंतनाचा शेवट सांगतो की अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवा. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. बोला पुंडलिक वरदे हरी.